शिरोळ मतदारसंघातील आलास जिल्हा परिषद इथं तिहेरी लढत झाली होती. दादेपाशा पटेल, इलियास पटेल आणि प्रशांत शहापुरे अशा पद्धतीची ही लढत होती. मात्र या लढतीमध्ये जर का बघितलं तर इलियास पटेल, आय पटेल हे आघाडीवरती असल्याचं आता चित्र आहे. जवळपास बघितली तर 2536 मतांनी ते आघाडीवरती आहेत. भाजपचे प्रशांत शहापुरे यांना 2225 मते मिळालेली आहेत. तर आय पटेल हे जवळपास 311 मतांनी आघाडीवरती आहेत. पहिल्या चौथ्या फेरी अखेर जवळपास 2536 मते त्यांना मिळालेली आहेत. 311 मतांचा फरक आहे. शिरोळ तालुक्यातील अब्दुल्लाट जिल्हा परिषद मतदारसंघाचा जर आढावा बघायला गेलं तर राजश्री शाहू विकास आघाडीचे उमेदवार श्रद्धा गायकवाड यांना चौथ्या फेरी अखेर 3568 इतकी मते मिळालेली आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्वाती मधाळे यांना 2549 इतकी मते मिळालेली आहेत. त्यामुळे श्रद्धा गायकवाड ज्या आहेत त्या 1019 मतांनी सध्या तरी आघाडीवर असल्याचं चित्र या ठिकाणी बघायला मिळतंय. शाहूवाडी तालुक्याची तिसरी फेरीचा आपल्या हाती निकाल आलेला आहे. सर्जेराव पाटील पेरेडकर हे 886 मतांनी आघाडीवरती आहेत. जनस्वराज्यकडून त्यांनी ही निवडणूक लढवली होती. अमरसिंह पाटील जवळपास 1165 मतांनी उबाटाचे जे उमेदवार होते ते जवळपास 1165 मतांनी आघाडीवरती आहेत. शित्तूर तर्फे वारुण खुला महिला हा मतदारसंघ होता. या मतदारसंघामध्ये बघितलं तर स्नेहल वेल्ला या जनस्वराज्याच्या उमेदवार होत्या. जवळपास 1508 मतांनी आघाडीवरती आहेत. तर राजकुवर गायकवाड ह्या तिसऱ्या फेरी अखेर 1082 मतांनी आघाडीवरती आहेत. गडिंग्लज तालुक्यातील नूल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये अनिरुद्ध रेडेकर विजयी झाल्याची माहिती आता मिळालेली आहे. गडिंग्लजचा पहिला निकाल आपल्या हाती आलेला आहे. त्याचबरोबर आजरामध्ये उत्तूर पंचायत समितीमधून राष्ट्रवादीचे विकास चोते हे विजयी झालेले आहेत आणि जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे शिरीष देसाई सध्या या ठिकाणी आघाडीवर आहेत. पन्हाळा तालुक्यातील जर निकाल बघायचा झाला तर माले पंचायत समिती मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या भारती पाटील या विजयी झालेल्या आहेत. नवीन सुझुकी ई-एक्सेस इलेक्ट्रिक स्कूटर सायलेंट, स्मूथ आणि स्टायलिश, आरामदायक सीट, डिजिटल फीचर्स आणि रोजच्या वापरासाठी परफेक्ट कम्फर्ट, एक चार्ज आणि शहरभर निश्चिंत राईड, कमी खर्च, शून्य प्रदूषण. आजच मोहिते सुझुकी कावळा नाका, मोहिते सुझुकी उद्यमनगर आणि मोहिते सुझुकी साने गुरुजी शोरूमला भेट द्या.